या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस शेतकरी संघटना व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आघाडीच्या शिरोळ तालुक्यातील प्रचाराचा शुभारंभ श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे उत्साहात झाला. श्री दत्त महाराजांच्या पावनभूमीत आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून प्रचाराची सुरुवात करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार सतेज पाटील म्हणाले की कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेसने मिळवलेल्या 34 जागांतून स्वाभिमानी कोल्हापूरकरांनी सत्ताधाऱ्यांविरोधात ठाम भूमिका स्पष्ट केली आहे. लोकशाही सत्तेचा सातबारा कुणाच्याही नावावर नसो, जनता ठरवते तेव्हा बदल घडतो असं त्यांनी सांगितलं. माहिती सरकारवर टीका करताना वाढती महागाई, ढासळलेली आरोग्य सेवा, बंद पडत चाललेल्या जिल्हा परिषद शाळा आणि वाढती बेरोजगारी या मुद्द्यांवर सरकार अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकरी, कामगार, तरुण व सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचंही ते म्हणाले. कोल्हापूर जिल्ह्याला न्याय, सन्मान आणि सर्वांगीण विकास देण्यासाठी येत्या 5 तारखेला होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये काँग्रेस, शेतकरी संघटना, शिवसेना आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमास माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह आघाडीचे नेते, पदाधिकारी, नगरसेवक तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीचे उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. टीव्ही नेक्स्ट माझ्यासाठी शिरोळहून सुभाष गुरव.